ही कहाणी आहे डिलिव्हरी बॉय ते राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियन धावपटूची। उपराजधानी नागपूरच्या गौरव खोडतकरनं 1500 मीटर शर्यतीत राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे। नुकत्याच तेलंगणातील वारंगलमध्ये पार पडलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज स्पर्धेमध्ये 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत 3 मिनिटं 47 सेकंदांची वेळ नोंदवत रजत पदक त्यानं जिंकलंय। ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राची आजवरची उत्कृष्ट कामगिरी ठरली आहे। मात्र गौरवचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नाहीये। गौरवचे वडील ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतात। आई इतरांच्या घरामध्ये धुणी भांडी करते। घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची जबाबदारी गौरववरही आहे। त्यामुळे सकाळ संध्याकाळ मैदानावर 7-8 तास कसून सराव करतानाच तो दुपारी ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो। त्याच्या या कामगिरीबद्दल त्याच्याशी, त्याच्या प्रशिक्षकांशी आणि त्याच्या आईशी चर्चा केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। नागपूरचा जो गौरव खोडतकर नावाचा धावपटू आहे त्याने आता राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। सध्या जी स्पर्धा झाली, काय तुझी कामगिरी राहिली आणि किती टायमिंग तू देऊ शकला? AFIची जी सिरीज असते, इंडियन ॲथलेटिक्स सिरीज, त्यामध्ये माझं ओव्हरऑल इंडियामध्ये मी 2nd नंबरवर फिनिश केलं होतं आणि माझा टायमिंग आहे 3:47.90। तुझा कुटुंब काय करतं आणि तू कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये हातभार लावण्यासाठी काय करतोय सध्या? माझे बाबा ट्रक ड्रायव्हर आहेत, दुसऱ्याकडे गाडी चालवतात आणि आई धुणी भांडी करते आणि मी पण डिलिव्हरी बॉय म्हणून घरी परिस्थिती बरोबर नाही तर मी पण डिलिव्हरी बॉयचं काम करतो आणि मेसमध्ये पण डबे वाटायचं काम करतो। जितेंद्रजी, खरं पाहिलं तर ॲथलेटिक्सपासून सुरुवात नव्हती, मात्र दुसऱ्या क्रीडा प्रकारातून ॲथलेटिक्समध्ये येऊन जास्त उल्लेखनीय कामगिरी। गौरव आधी व्हॉलीबॉल खेळायचा। माझ्याकडे जेव्हा साधारणतः 2021-22ला आला तेव्हा तर एक पोलीस प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून तो माझ्याकडे आला होता, परंतु नंतर हळूहळू त्याच्या धावण्याची शैली बघून किंवा त्याच्यातले जे काही सुप्त गुण आहे ते बघून मला असं वाटलं की हा एक मिडल डिस्टन्सचा एक चांगला खेळाडू होऊ शकतो। मग त्याप्रमाणे त्याच्या बाबांशी मी बोलणं केलं, त्यांना सांगितलं की अशा गोष्टी आहेत, थोडं तुम्हाला पण घरून त्याला सपोर्ट करावं लागलं। त्याच्या वडिलांनीसुद्धा मला पॉझिटिव्ह अप्रोच दिला आणि त्याप्रमाणे नंतर आम्ही हळूहळू तो प्रवास सुरू केला आणि हळूहळू पुढे चांगल्या गोष्टी घडत गेल्या। पुढचा एक राष्ट्रीय चॅम्पियन या डिलिव्हरी बॉयमध्ये लपलेला आहे। हो, नक्कीच। महाराष्ट्र आणि देशासाठी पदक जिंकेल तू, असा विश्वास आहे? विश्वास आहे मला, नक्की करेल मी आणि पुढच्या 1 वर्षात तर मला माझ्या भारताकडून मला प्रतिनिधित्व करायचं आहे। तो डिलिव्हरी बॉयच करते आणि तो पण घरात वगैरे मदत करतो। त्याचे वडील ड्रायव्हर आहेत आणि मी पण घरगुती कामं करतो, भांडे, कपडे, झाडू, पोछा, डस्टिंग बिस्टिंग सर्व। आणि घर आज एवढा राष्ट्रीय स्तरावर मुलगा नाव कमावतो आहे तर आमच्या मुलांना खूप अभिनंदन वाटत आहे। आम्ही खूप मोठं असं वाटत आहे की आमच्या मुलांना काय नाव कमवलं। थोडी हातभार झाला तर अजून प्रोत्साहन मिळेल। आमच्या मुलांना, आम्हाला असं वाटते की आमच्या मुलांना हातभार केलं तरी पण आम्हाला खूप आनंद वाटतो। आर्थिक बळ थोडंसं मिळालं तुम्हाला लोकांनी, समाजातून वगैरे किंवा कुठं मदत मिळाल्या पाहिजे असं आमचं अभिनंदन आहे। आणि यासोबत एक छोटासा ब्रेक घेऊया। बुलेटिनमध्ये पाहत रहा ABP माझा।